तर लेसन नंबर 6 बी रिमार्केबल नरेन गोयदानी नावाच्या लेखकाने लिहिलेला आहे. आणि त्यामध्ये लेखकाने सांगितलेलं आहे की बरेच आपण विद्यार्थी जो आहोत ते बरेच अशा अपेक्षा घेऊन बसलेलो असतो. आपला अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे हे आपल्याला हे करता येईल, ते करता येईल, आपलं करिअर अशा पद्धतीने घडवता येईल वगैरे. परंतु ज्यावेळी खऱ्या जगामध्ये ते विद्यार्थी उतरतात करिअर घडवण्यासाठी, त्यावेळी मात्र बऱ्याचशा निराशेला सामोरं जावं लागतं. निराशेला सामोरं जाऊ नये विद्यार्थ्यांनी, आणि त्यांना जे काही अगोदरच्या विद्यार्थ्यांनी काही मार्गदर्शन केलेलं आहे ते बऱ्याच वेळा चुकीचं असू शकतं. तर त्याकडे त्यांचा ओढा होऊ नये आणि त्यांच्या करिअरचा मार्ग भटकू नये, म्हणून करिअर जर चांगलं घडायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे हे या टॉपिक मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर बी आणि रिमार्केबल हे दोन शब्द आहेत टायटल मध्ये. रिमार्केबल या शब्दाचा अर्थ आहे उत्कृष्ट, आणि बी म्हणजे असणे किंवा बनणे. तर लेखकानं थोडक्यात टायटल मधूनच आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही उत्कृष्ट बना, आणि उत्कृष्ट बनण्यासाठी मग कशाची गरज आहे याचं थोडक्यात डिस्कशन जे आहे ते लेखकाने या टॉपिक मध्ये केलेलं आहे. तर लेखक जो आहे तो टॉपिकची सुरुवात करताना काही प्रश्नांनी सुरुवात करतोय, आणि त्याचे उत्तर सुद्धा तोच देतोय. लिहिण्याच्या ओघामध्ये किंवा टॉपिकच्या ओघामध्ये लेखक उत्तर जे आहे ते त्याची स्वतःच देतो, आणि मग आपल्याला त्याच्यामधून तो मार्गदर्शन करतो की जर आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी बनायचं असेल, उत्कृष्ट बनायचं असतं, यशस्वी बनायचं असेल, करिअर चांगलं घडवायचं असेल, तर आपण उत्कृष्ट कसं बनू शकतो हे या टॉपिक मध्ये लेखकाने सांगितलेलं आहे. तर याचा निम्मा भाग जो आहे तो आज आपण बघूयात. मराठीमध्ये पूर्ण टॉपिक एकदा व्यवस्थित ऐकूयात, त्यानंतर इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन, आणि त्यानंतर याच्यावरती असणारे जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत ते नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात. तर बघा, बी रिमार्केबल नरेन गोयदानी नावाच्या लेखकाने लिहिलेलं टॉपिक आहे, आणि त्याच्यामध्ये त्यानं प्रश्नानेच सुरुवात केलेली आहे टॉपिकची. तर सुरुवातीलाच तो प्रश्न विचारतो की आपण अभ्यास का करतो, हा मूळ प्रश्न आहे, आणि त्याला उपप्रश्न त्याने जोडलेले आहेत. परत आपण अभ्यास आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी करतो का, की करिअर घडवण्यासाठी करतो, आणि खरंच आपण जो केलेला अभ्यास आहे त्याच्यामधून आपलं करिअर घडतं का, आपलं आयुष्य सुखकर होतं का. थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा, किंवा तुम्हाला हा निराश करणारा वाटतोय का, किंवा हा भीती दाखवणारा वाटतोय का प्रश्न, किंवा निरर्थक वाटतोय का प्रश्न, असं लेखकानं परत आपल्यालाच विचारलेला आहे. तर याचे उत्तर जो आहे तो लेखक परत पुढे आपल्याला देतोय. आपले पूर्ण आयुष्यभर आपल्याला असं सांगण्यात आलेलं असते, किंवा आपला विश्वास असा असतो की एकदा का आपलं शिक्षण पूर्ण झालं की आपण करिअर मध्ये उतरताना फार चांगल्या संधी आपल्याला उपलब्ध असणार आहेत. फार चांगल्या नोकरीची संधी असेल, किंवा एखाद्याला जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायाची संधी असेल, तर ह्या सगळ्या चांगल्या पद्धतीने उपलब्ध असणार आहेत असं आपल्याला सांगितलेलं असतं, किंवा आपली धारणा असते. आपल्याला बऱ्याच वडीलधारी व्यक्ती जे आहेत किंवा आपले जे काही पालक आहेत ते सांगत असतात, एकदा तुझं 10वीचं वर्ष होऊ दे, परत सगळं नॉर्मल होईल, किंवा एकदा 10वीचं वर्ष तुझं पार झालं की तू चांगलं व्यवस्थित होईल. त्यानंतर परत म्हटलं जातं नाही, डिग्री झाल्यानंतर चांगलं होईल. तर अशा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपलं करिअर जे आहे ते चांगलं घडेल, आपल्याला चांगल्या संधी उपलब्ध होतील अशी आपली पण धारणा असते, आणि आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते सुद्धा सांगत असतात. पण हीच धारणा जी आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशी धारणा ठेवून करिअर घडवण्याच्या क्षेत्रामध्ये ते उतरलेले आहेत, आणि तिथं उतरल्यानंतर मात्र काय झालेलं आहे, त्यांना फार मोठ्या निराशेला सामोरं जावं लागलेलं आहे. कारण त्यांना कळालेलं आहे की आपण जे काही शिकलोय ते खऱ्या जगामध्ये त्याचा काही उपयोग नाही. जे काही आपण शिकलेलो आहोत त्याचा रिअल लाईफ मध्ये उपयोग होत नाही असं त्यांना आढळून आलेलं आहे. मग लेखक म्हणतो की मग जर शिक्षण घेतलेलं जे आहे त्याचा खऱ्या आयुष्यामध्ये करिअर घडवताना जर उपयोग झाला नाही, तर मग कशाची गरज होती, नेमकं काय कमी पडलं, आणि मग विद्यार्थ्यांनी कशावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. जर असं लोकांचं काही विद्यार्थ्यांचं जर किंवा बऱ्याचशा लोकांचं जर अशी गोष्ट होत असेल,
त्यांच्या आयुष्यामध्ये, की त्यांनी जे काही शिक्षण घेतलेलं आहे किंवा जे काही त्यांनी अभ्यास केलेला आहे, तर त्यातल्या काही गोष्टी किंवा बऱ्याच गोष्टी खऱ्या जगामध्ये उपयोगी पडलेल्या नाही. म्हणून नेमकं गरजेचं काय होतं, नेमकं कुठं चुकलं त्यांचं, विद्यार्थ्यांनी कशावरती लक्ष कशावरती केंद्रित करायचं, किंवा लेखकानं काय केलेलं आहे, मग विद्यार्थ्यांना कशाची गरज होती किंवा काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी याच्याशी संबंधित काही सूचना, काही गाईडलाईन्स लेखकांना आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता हे पूर्णपणे कसं आहे तर नोकरी आणि व्यवसाय या पार्श्वभूमीवरती लेखकांना आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत. सुरुवातीला तो नोकरीबद्दल सांगतोय लेखक. काही वर्षापूर्वी लेखक म्हणतो की कंपनीने काय केलेलं आहे, IQ टेस्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे. IQ टेस्ट त्यालाच इंग्लिशमध्ये इंटेलिजन्स क्वोशंट टेस्ट म्हणतात. IQ टेस्ट जे आहे त्या टेस्ट मधून त्यांनी काय केलेलं आहे तर जे इंटरव्ह्यूला येणारे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा बुद्ध्यांक तपासायला सुरुवात केलेली आहे. आता ही बुद्ध्यांक तपासायला लागण्याची गरज का पडली, त्या विद्यार्थ्यांना मार्क चांगले नव्हते का किंवा ते हुशार नव्हते का, तर तिथले जे HR डिपार्टमेंट आहे, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, तर त्यांना असं जाणवलेलं आहे की मार्कांच्या जोरावरती ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी कामावरती घेतलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी जॉबवरती घेतलेलं आहे, ज्या लोकांना त्यांनी जॉबवरती घेतलेलं आहे, ऍक्च्युली त्यांना काहीच काम करता येत नव्हतं. ते त्या काम करण्याला लायक नव्हते. त्यांना मार्क चांगले म्हणून त्यांना जॉबवरती घेतलं, परंतु मार्कांच्या जोरावरती त्यांना ज्यावेळी जॉबवर घेण्यात आलेलं आहे त्यावेळी त्यांना असं दिसून आलेलं आहे की चांगले मार्क्स मिळवणारे जे विद्यार्थी आहेत ते कामाच्या लायकीचे नव्हते, त्यांना काम येत नव्हतं, ते क्वालिफाईड नव्हते कामासाठी. आणि हे त्यांना कसं काय समजलेलं आहे तर नाही. मग त्यांना मार्क कसे काय पडले एवढे, तर चांगले मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे मग त्यांनी 3 ग्रुप केलेले आहेत. त्यांनी कसे मार्क्स मिळवले त्या विद्यार्थ्यांनी, त्यांना मग आश्चर्य वाटलेलं आहे की ह्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स कसे पडले. तर काही लोकांना मार्क्स ते जे आहेत ते त्यांच्या पाठांतराच्या जोरावर पडलेले आहेत. त्यांच्या बुद्धीच्या जोरावर आलेला जो विषय आहे तो पाठ कसा करायचा, इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने त्यांना माहित झालं होतं की आपल्याला तो विषय चांगल्या पद्धतीने पाठ कसा करता येईल आणि मार्क्स कसे चांगले मिळवता येतील. हा एक विद्यार्थ्यांचा ग्रुप झाला ज्यांनी पाठांतराच्या जोरावरती चांगले मार्क्स मिळवलेत. त्यानंतर दुसरा विद्यार्थ्यांचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये त्यांना असं जाणवलेलं आहे की फक्त नशिबाने त्यांना चांगले मार्क्स मिळाले. कारण का, तर त्यांनी जे अभ्यासलेलं आहे तेच परीक्षेत विचारलं गेलेलं आहे, किंवा या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे तर परीक्षेच्या शेवटच्या कालावधीमध्ये, परीक्षेत जवळ आलेली असताना थोड्याच कालावधीमध्ये अभ्यास केलेला आहे आणि चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवलेले आहेत. असं दुसऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे जो काय करतो तर ऐनवेळी अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवतात आणि चांगले मार्क्स मिळवून इतरांना सुद्धा त्याच पद्धतीने चुकीचं मार्गदर्शन करतात की वर्षभर अभ्यास करण्याची गरज नाहीये, तुम्ही फक्त परीक्षेच्या आधी काही ठराविक कालावधीत अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळवा. असा एक दुसऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप होता. आणि लेखक म्हणतोय की अशा पद्धतीनं पाठांतर करून किंवा ऐनवेळी अभ्यास करून जे काही मार्क्स मिळवले जातात हे आपल्या भविष्यासाठी धोकादायक आहेत. हा दुसऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप झाला. पहिल्या विद्यार्थ्यांचा जो ग्रुप होता तो पाठांतर करायचा, वर्षभर पाठांतर करून मग परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचा. दुसऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप असा होता जो परीक्षेच्या ऐनवेळी अभ्यास करायचा आणि जे अभ्यासलेलं आहे तेच परीक्षेत विचारलं जायचं आणि त्यामुळे ते चांगले मार्क्स मिळवायचे. याच प्रकारच्या विद्यार्थ्यांनी बऱ्याच सगळ्या विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे तर चुकीचं मार्गदर्शन केलंय की वर्षभर अभ्यास न करता तुम्ही परीक्षेच्या आधी अभ्यास केल्यावरती चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवू शकता. आणि हे जे मार्गदर्शन आहे हे आपल्या भविष्यासाठी धोकादायक आहे असं लेखक म्हणतो. तर असा हा दुसऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे ज्यांनी काय केले तर परीक्षेच्या ऐनवेळी मार्गदर्शन करून अभ्यास करून मार्क्स चांगले मिळवलेले आहेत. आणि तिसरा एक ग्रुप आहे विद्यार्थ्यांचा, तर खरंच अशा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे तर बुद्धीच्या जोरावरती चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. खरंच त्यांना जे काय अभ्यासलेलं आहे त्यांनी ते समजलेलं आहे. आणि मग लेखक म्हणतो की हा जो शेवटच्या ग्रुपचा विद्यार्थ्यांचा आकडा जो आहे
म्हणजे खरंच बुद्धीच्या जोरावरती अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत यांची संख्या वाढवणं अतिशय गरजेचं आहे असं लेखक म्हणतोय. म्हणजे पाठांतर करून किंवा ऐन वेळा अभ्यास करून मार्क्स मिळवणं हे चुकीचं आहे किंवा ते आपल्या भविष्यासाठी चांगलं नाही. परंतु खरोखरच बुद्धीच्या जोरावरती चांगले मार्क्स मिळवणं, अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून मार्क्स मिळवणं हे गरजेचं आहे. आणि लेखक म्हणतोय की अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवणं अतिशय गरजेचं आहे. तर आता हे सगळं का झालेलं आहे, तर ज्यावेळी कंपनीमध्ये लोकांना कामावरती घेण्यात आलेलं आहे त्यावेळी त्या लोकांना मार्कांच्या जोरावरती कामाला घेण्यात येत होतं, परंतु चांगले मार्क्स असूनही त्या लोकांना काम करता येत नव्हतं हे त्यांना कळालेलं आहे. म्हणून त्यांनी IQ टेस्ट, इंटेलिजन्स क्वेश्चन टेस्ट जे आहेत म्हणजे बुद्ध्यांक तपासणाऱ्या टेस्ट जे आहेत ह्या घ्यायला सुरुवात केली आहे कंपन्यांनी. आणि मग त्याच्यातून त्यांना लक्षात आलेलं आहे की खरंच हे विद्यार्थी, त्यांना त्यातून हे लक्षात घेता आलेलं आहे की खरंच विद्यार्थी चांगले हुशार कोण आहेत आणि जे हुशार नाहीत हे कोण आहेत हे IQ टेस्ट मधून त्यांना तपासता आलेलं आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या घडलेल्या आहेत, त्या का घडलेल्या आहेत बघा. तर त्या लोकांना समजलेलं आहे की मार्कांवरती चांगले मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्यांना ज्यावेळी जॉबवरती घेतलं जातं त्यावेळी त्यांच्याकडून सुद्धा चुका होत होत्या. आणि ह्या चुका त्यांच्याकडून का होत आहेत हे त्यांना समजेना की विद्यार्थ्यांना मार्क तर चांगले आहेत आणि मग हे विद्यार्थी चुका का करतायत, किंवा हे जे जॉबवर आलेले जे काही कॅन्डिडेट्स आहेत हे चांगल्या मार्कांचे आहेत परंतु यांच्याकडून चुका का होत आहेत हे त्यांना समजलेलं आहे की ह्यांचे जे मार्क्स आहेत हे मार्क्स फक्त काय आहेत तर खरंच ह्यांनी अभ्यास करून मार्क्स मिळवलेले नाही, तर काही जणांनी मग पाठांतर करून मिळवलेत, काही जणांनी परीक्षेच्या ऐनवेळी अभ्यास करून मिळवलेले आहेत मार्क असं त्यांना कळालेलं आहे. म्हणून त्यांनी मग काय केलेलं आहे तर ज्यावेळी विद्यार्थ्यांना जॉबवरती घेतलं जातं त्यांना ज्यावेळी करिअरमध्ये प्रवेश दिला जातो त्यावेळी त्यांची IQ टेस्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यातून लोकांचं लक्षात ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्याऐवजी ते एखादा प्रॉब्लेम कशा चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात याची टेस्ट त्या IQ टेस्ट मधून घेण्यात आलेली आहे. या ज्या काय IQ टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत त्याच्यातून अतिशय चांगले रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत आणि अतिशय चांगले कॅन्डिडेट्स त्यांना कामासाठी मिळालेले आहेत. कारण IQ टेस्ट मधून खरेच हुशार विद्यार्थी कोण आहेत हे त्या कंपनीच्या लोकांना समजलेले आहेत आणि त्याच विद्यार्थ्यांना त्यांनी जॉबवरती सिलेक्ट केलेलं आहे. मग जर समजा IQ टेस्ट मधून जर असे चांगले कॅन्डिडेट्स मिळत असतील तर मग कंपन्यांनी विचार केला की याच्यापेक्षा अजून चांगल्या काही टेस्ट आहेत का आपण तयार करू शकतो का ज्याच्यामधून अजून चांगले कॅन्डिडेट्स मिळतील. याचं जो काही संशोधन आहे ते तसंच पुढे चालू राहिलेलं आहे. IQ टेस्ट मधून जर एवढा चांगला रिझल्ट मिळत असेल तर आपण अजून अशा काही टेस्ट तयार करू शकतो का ज्याच्यामधून अजून चांगले कॅन्डिडेट्स आपल्याला मिळतील. याच्याबद्दलचं संशोधन कंपन्यांनी तसं सुरू ठेवलेलं आहे. आणि मग IQ टेस्टच्या जोडीला एक नवीन टेस्ट त्यांनी विद्यार्थ्यांची घ्यायला सुरुवात केलेली आहे कामावरती घेताना, जॉबवरती घेताना. ती म्हणजे EQ टेस्ट आहे, इमोशनल क्वेश्चन टेस्ट. मग या टेस्ट मधून काय केलं जातं तर IQ टेस्ट मधून विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक तपासला जायचा, ते किती हुशार आहेत हे बघितलं जायचं. आणि EQ टेस्ट मधून तो विद्यार्थी किंवा तो जो व्यक्ती करिअरमध्ये प्रवेश करायला इच्छुक आहे तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्थिर आहे का, भावनिकदृष्ट्या स्थिर आहे का. आता हे का गरजेचं पडलेलं आहे तर लेखक पुढे म्हणतोय की अशा व्यक्तीबरोबर काम करायला कोणाला आवडेल जो लगेचच घाबरतो किंवा इतरांवरती जळतो किंवा लगेचच रागाला जातो. असा व्यक्ती जो आहे तो टीम वर्क म्हणून, टीम प्लेअर म्हणून कधीच काम करणार नाही. त्यामुळं जे बुद्ध्यांक असणारे जे लोक आहेत त्यांच्यामधून सुद्धा भावनिकदृष्ट्या स्थिर असणाऱ्या लोकांना वेगळं करणं गरजेचं होतं. कोणत्याही परिस्थितीत रागाला न जाणारा, इतरांवरती न चिडणारा, इतरांवरती न जळणारा असा व्यक्ती त्यांना हवा होता. कारण बुद्धीच्या जोरावरती सगळेच विद्यार्थी पात्र होते जॉबला, परंतु त्यातले काही जे विद्यार्थी होते ते भावनिकदृष्ट्या अस्थिर होते, लगेचच रागाला जायचे, चिडायचे. तर अशा लोकांबरोबर इतरांना काम करणं आवडणार नाही. म्हणून मग भावनिकदृष्ट्या स्थिर असणारा व्यक्ती कसा ओळखायचा याच्यासाठी इमोशनल क्वेश्चन टेस्ट ज्या आहेत ह्या कंपन्यांनी तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि मग काय झालेलं आहे तर अजून चांगला रिझल्ट मिळालेला आहे. भावनिकदृष्ट्या जर स्थिर नसेल व्यक्ती तर मग तो स्वतःचं योगदान 100% त्या कामासाठी देणार नाही. कारण जर समजा एखादी गोष्ट त्याला नाही आवडली तर तो लगेच रागाला जाईल आणि मला नाही करायचं असं काम म्हणेल. म्हणून मग अशा प्रकारे भावनिकदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या व्यक्तीला कंपनीच्या कामामध्ये इंटरेस्ट राहणार नाही, तो स्वतः 100% योगदान देणार नाही, कंपनी सुद्धा पुढे जाणार नाही, तो स्वतः सुद्धा पुढे जाणार नाही. या गोष्टी होऊ नयेत म्हणून इमोशनल क्वेश्चन टेस्ट जे आहे, भावनिकदृष्ट्या स्थिर आहे की नाही तो व्यक्ती, ही पाहण्याची जी काही टेस्ट आहे ती टेस्ट कंपनीने घ्यायला सुरुवात केलेली आहे.
लेखक म्हणतोय की जर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळवायचे असतील, चांगला परिणाम जर तुम्हाला मिळवायचा असेल, तर त्याच्यासाठी चांगलं टीमवर्क गरजेचं आहे. आणि टीमवर्क जे आहे ते एकाकडून होत नाही. टीमवर्क जे आहे हे कधीही एकाकडून होत नसतं, अनेक व्यक्तींकडून एकत्र येऊनच टीमवर्क होत असतं. त्यामुळं IQ आणि EQ टेस्ट जे आहेत हे अतिशय चांगले रिझल्ट द्यायला लागलेले आहेत. EQ टेस्ट मधून मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या स्थिर असणारा व्यक्ती सापडलेला आहे. IQ मधून हुशार व्यक्ती सापडलेला आहे. आणि मग एक आदर्श जॉब करणारा कॅन्डिडेट जो आहे तो कसा मिळवायचा याच्याबद्दलचं जे संशोधन आहे ते तसंच पुढे चालू राहिलेलं आहे. याच्याबद्दलचं संशोधन जे आहे ते तसंच पुढे चालू राहिलेलं आहे. आणि सध्याची लेटेस्ट जी काही डेव्हलपमेंट आहे या फील्ड मधली, सध्याची जी काही लेटेस्ट अपडेट आहे या फील्ड मधली, ती आहे SQ. SQ चा अर्थ आहे सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वोशंट. तर अजून एक टेस्ट आहे, आता तिसरी टेस्ट जी आहे ती मग काय झालेली आहे तर संशोधनामधून पुढे आलेली आहे. आणि ती टेस्ट काय आहे बघा, ज्यावेळी तुम्हाला बुद्ध्यांक तपासायचा असतो त्यावेळी तुम्हाला IQ टेस्ट घेता येऊ शकते. हुशार किती विद्यार्थी आहे, तो व्यक्ती किती हुशार आहे हे त्यातून तुम्हाला पाहता येतं. तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या स्थिर आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला इमोशनल क्वेश्चन टेस्ट घेता येते. म्हणजे भावनिक जर काही उतळापुतळ झाली असेल, भावनिक गोंधळ जर काही निर्माण झालेला असेल किंवा तो होणार असेल त्या व्यक्तीच्या मनामध्ये, तर तो तपासण्यासाठी तुम्हाला EQ टेस्ट आहेत. आणि काही वेळा अशा निर्माण होतात जिथं निर्णय जे आहेत हे लगेचच घ्यावे लागतात. बऱ्याच वेळा एखादा व्यक्ती निर्णय घेण्याच्या पोझिशन मध्ये नसतो किंवा तो त्या पदावरती नसतो, तरी सुद्धा काही वेळा त्याला निर्णय घ्यावा लागतो. आणि तुमच्याकडे बऱ्याच वेळा काही माहिती उपलब्ध नसते, परंतु उपलब्ध नसलेल्या माहितीच्या आधारावरती सुद्धा तुम्हाला काही वेळा निर्णय घ्यावा लागतो, असं लेखक म्हणतो. मग अशा ज्या सिच्युएशन्स निर्माण होतात याला अटीतटीच्या सिच्युएशन्स म्हणतात. या सिच्युएशन मध्ये तो व्यक्ती कसा काम करेल हे तपासण्यासाठी मग सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वोशंट टेस्ट ज्या आहेत या तयार करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये तो व्यक्ती कसा वागेल, त्याला कसं वागलं तो कसा वागला पाहिजे हे तपासण्यासाठी परिस्थितीजन्य बुद्ध्यांक चाचणी जी आहे ती हे करण्यात आलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तो व्यक्ती चांगला वागत असेल किंवा कंपनीला हवं तसं जर तो रिझल्ट देत असेल तर तो अतिशय महत्वाचा आहे. म्हणून ही तिसरी टेस्ट जी आहे ती सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कशाची गरज आहे, ज्यावेळी अतिशय परिस्थिती गंभीर बिकट झालेली असेल तर त्या व्यक्तीनं कोणत्याही प्रकारे स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ देता कामा नये. जर समजा त्या व्यक्तीच्या समोर इतर व्यक्ती जे आहेत हे रागाला गेलेले असतील, अशा आलेले असतील, तर त्यांना शांत करता त्याला आलं पाहिजे. ज्यावेळी एखादी वाईट घटना घडलेली असेल तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या वाईट घटनेतून बाहेर कसं यायचं हे त्या व्यक्तीला माहिती असलं पाहिजे. ज्यावेळी मोठा तोटा झालेला असतो कंपनीला, त्यावेळी अतिशय शांत राहून त्या तोट्यातून कंपनीला बाहेर कसं काढता येईल हे त्या व्यक्तीला बघता आलं पाहिजे. जर काही अडचण निर्माण झालेली असेल तर त्या अडचणीचं मूळ काय आहे हे शोधून त्याच्यावरती उपाय काय आहेत हे त्या व्यक्तीला शोधता आले पाहिजे. ज्यावेळी अतिशय गंभीर अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्यावेळी अतिशय विचारपूर्वक निर्णय कसे घेता येतील हे त्या व्यक्तीला जमलं पाहिजे. म्हणजे अशा परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या परिस्थितीनुसार त्या व्यक्तीला कसं वागायचं हे समजलं पाहिजे. म्हणून सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वोशंट टेस्ट ज्या आहेत ह्या तयार करण्यात आलेल्या आहेत असं लेखक म्हणतो. तर पुढं लेखक म्हणतो बघा, तुमचे जे काही क्वालिफिकेशन्स आहेत, तुमच्याकडे जी काही पात्रता आहे, तुम्ही जी काही डिग्री वगैरे मिळवणार आहात, तो एक प्लॅटफॉर्म आहे. तो तुम्हाला एक पुढे जाण्याची एक पायरी आहे, करिअरमध्ये पुढे जाण्याची एक पायरी आहे. पण तुमचा जर IQ, EQ आणि SQ जर डेव्हलप असेल तर तुम्ही करिअर घडवू शकता. आता करिअरमध्ये प्रवेश करण्याची पायरी जी आहे ती काय आहे तर तुमच्याकडे असलेलं क्वालिफिकेशन. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर डिप्लोमा पास झालात तर तुम्हाला सुपरवायझर लेवल पर्यंत कोणत्याही जॉबला अप्लाय करता येऊ शकतं. म्हणजे डिप्लोमाची डिग्री हे तुमचं एक क्वालिफिकेशन आहे आणि ते क्वालिफिकेशन तुम्हाला करिअरमध्ये जाण्याचा एक मार्ग आहे, तिथं पोहोचण्याचा मार्ग आहे. परंतु तिथं पोहोचल्यानंतर
त्याचं यशस्वी करिअर घडवण्यामध्ये रूपांतर करायचं जर असेल तुम्हाला, तर तुमचा IQ, EQ आणि SQ तुमच्याकडे डेव्हलप असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, डिप्लोमा नंतर जर तुम्ही कंपनीला जॉबसाठी ऍप्लिकेशन केलं, आता तिथं तुम्ही ऍप्लिकेशन करायला पात्र आहात कारण तुमच्याकडे डिप्लोमाची डिग्री आहे. परंतु जर तुम्हाला ते ऍप्लिकेशन केलेलं जे ऍप्लिकेशन आहे, जो तुम्ही जॉबला ऍप्लिकेशन केलंय, ते ऍप्लिकेशन तुम्हाला जॉब मिळवण्यामध्ये कधी मदत करतं, जर तुमच्याकडे IQ, EQ आणि SQ डेव्हलप असेल तर. कारण का, तर डिप्लोमाची डिग्री म्हणजे काय, तर तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. ऍप्लिकेशन केल्यानंतर मग कंपन्या तुमचा IQ, EQ आणि SQ टेस्ट घेतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही पास झालात तरच तुम्हाला जॉब होतो, करिअर मिळतं. अन्यथा तुम्हाला करिअर मिळत नाही. त्यामुळे तुमच्याकडे असणारी क्वालिफिकेशन जी आहे ती एक एंट्री पास आहे तुमच्यासाठी. एंट्री पास तुम्हाला मिळाल्यानंतर तिथे एंट्री केल्यानंतर परत तुम्हाला एक्झिट व्हावं लागेल जर तुमचा IQ, EQ, SQ डेव्हलपमेंट नसेल तर. मी तुमचा बुद्ध्यांक नसेल, म्हणजे तुम्ही हुशार नसाल, तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर नसाल आणि कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं हे तुम्हाला जर माहित नसेल, तर मात्र तुम्हाला कंपनीमध्ये जॉब मिळणार नाही. जॉब मिळण्यासाठी जी काही संधी उपलब्ध व्हावी लागते ती संधी उपलब्ध करून देतं तुमचं क्वालिफिकेशन. परंतु त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुमचा IQ, EQ आणि SQ डेव्हलप असणं गरजेचं आहे, असं लेखक म्हणतो. तुमचे जे काय अभ्यास केलेला आहे तुम्ही, किंवा तुम्ही जे काही क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल, परंतु तो इंटरव्ह्यू जर यशस्वीपणे पूर्ण करायचा असेल तर तुमचा IQ, EQ आणि SQ जो आहे तो डेव्हलप करणं गरजेचं आहे, तरच तुमचं करिअर जे आहे ते घडेल, असं लेखक म्हणतो. जर तुम्हाला तुम्ही म्हणाल की मग मला जॉब करायचा नाहीये, मला माझा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग तिथं IQ, EQ, SQ ची काय गरज आहे? तर लेखक म्हणतो की जर तुम्हाला व्यावसायिक व्हायचं असेल, उद्योजक व्हायचं असेल, तिथं सुद्धा तुम्हाला IQ, EQ आणि SQ म्हणजे इंटेलिजन्स क्वोशंट, इमोशनल क्वोशंट आणि सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वोशंट जो आहे तो तुम्हाला अतिशय मदत करतो. तुम्हाला ज्या उपलब्ध झालेल्या ज्या संधी आहेत त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुमचा बुद्ध्यांक जास्त चांगला असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही हुशार असणं गरजेचं आहे, तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर असणं गरजेचं आहे आणि तुम्ही कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं हे तुम्हाला व्यवसाय करताना तर फार गरजेचं आहे, असं लेखक म्हणतो. IQ, EQ आणि SQ जर तुमचा डेव्हलप असेल तर कोणताच अडथळा तुमच्यासाठी मोठा नाही, कोणताच तुमचा जो काय अडचण निर्माण झालेली आहे ती तुमच्यासाठी मोठी राहत नाही. ज्यावेळी कठीण परिस्थितीला सामोरं जाता तुम्ही, त्यावेळी जर तुमचा IQ, EQ आणि SQ या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे जर असतील तर तुमचा जो रिझल्ट आहे, तुमचा जो आउटकम असणार आहे तो अतिशय बेस्ट असणार आहे. म्हणजे कठीण परिस्थितीतून सुद्धा बाहेर पडण्यासाठी तुमचा डिग्री तुम्हाला मदत करत नाही, परंतु तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर आहात की नाही, तुमचा कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं आहे हे तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही अतिशय कठीण परिस्थितीतून सुद्धा बाहेर पडू शकता. तुमच्याकडून काही वेळा चुका होतील, जसे सगळ्यांकडून होत असतात, परंतु जर चुका झालेल्या असतील तरी सुद्धा त्या चुका सुधारून परत पुढं यशस्वी होणं हे सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं जर आपला IQ, EQ आणि SQ डेव्हलप असेल तर, असं लेखक म्हणतो. त्याने पुढे लेखकाने काय केलेलं आहे, एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तर वस्तू ज्या तयार केल्या जातात कंपन्यांमध्ये, त्या वस्तू तयार झाल्यानंतर लगेचच त्या मार्केटमध्ये पाठवल्या जात नाही, तर त्या वस्तूंचं काय केलं जातं, टेस्ट केली जाते. अतिशय कठीण कठीण टेस्ट ज्या आहेत त्या वस्तूवरून पार पाडल्या जातात. कारण का, तर ती वस्तू टेस्ट केल्याशिवाय बाजारात उतरवली तर काही त्याचे जे काही फॉल्ट आहेत, त्याचे जे काही कमी आहे त्या वस्तूमध्ये, कमतरता ज्या आहेत त्या दुरुस्त करता येत नाहीत. म्हणून तयार केल्यानंतर वस्तू ज्या आहेत ह्या सगळ्या टेस्ट केल्या जातात आणि ज्या वस्तू सगळ्या टेस्ट पार करतात त्या वस्तू अतिशय चांगल्या आहेत असं संबोधलं जातं. त्या वस्तू ज्या आहेत ह्या बेस्ट क्वालिटीच्या आहेत असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं लेखक म्हणतो, त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यात निर्माण होणारे जे काही चॅलेंजेस आहेत, जे काही आपल्या आयुष्यात निर्माण झालेले जे काही चॅलेंजेस आहेत, ते सगळे चॅलेंजेस जे आहेत हे आपल्यासाठी टेस्ट आहेत. या चॅलेंजेसला पार करून जर आपण पुढे गेलो तरच आपण यशस्वी होतो, म्हणजेच काय तर चांगला व्यक्ती बनतो, असं लेखक म्हणतो. मग पुढे लेखकाने सांगितलेलं आहे की जसं तुम्ही अभ्यास करताय तर अतिशय चांगला अभ्यास करायचा आहे, तुमचं 100% योगदान जे आहे ते तो विषय अभ्यासण्यामध्ये तुम्ही द्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही काय करायचं आहे, तर स्वतःचा IQ, EQ आणि SQ डेव्हलप करायला विसरायचं नाही. तुमचा IQ, EQ आणि SQ जो आहे तो तुमच्या अभ्यासाच्या जोडीनं तुम्हाला करिअर घडवण्यासाठी मदत करतो. म्हणून मग लेखकाने सुरुवातीला जे सांगितलं की विद्यार्थी करिअरमध्ये बाहेर पडल्यानंतर ज्यावेळी
त्यांना म्हटलं जातं की तुमचे शिक्षण एकदा पूर्ण झालं की तुम्हाला अतिशय चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि तुम्ही चांगली नोकरी करू शकणार आहे किंवा चांगला उद्योजक तुम्ही बनू शकणार आहे, असं ज्या विद्यार्थ्यांना वाटलेलं होतं त्यांना बऱ्याच वेळा निराशेला सामोरं जावं लागलेलं आहे, असं लेखक का म्हणालेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांचा IQ, EQ आणि SQ डेव्हलप नव्हता. तुमच्या सुद्धा अवतीभोवती अशी उदाहरणं असतील जे तुम्हाला म्हटले असतील की बाबा मी इंजिनिअरिंग केलेलं आहे परंतु मला काही जॉब मिळालेला नाही, तर तू काही इंजिनिअरिंग करू नकोस, तुला काही जॉब मिळणार नाही. तर त्यांच्या बाबतीत तसं का घडलेलं आहे याचं कारण आपल्याला या धड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या बाबतीत असं का घडलेलं आहे याचं कारण जे आहे ते या धड्यामध्ये आपल्याला मिळू शकतं. बऱ्याच जणांनी ज्यावेळी म्हणजे तुमच्या आजूबाजूला अशी उदाहरणं असतील जिथं त्यानं इंजिनिअरिंग केलेलं आहे परंतु काही त्याला पास झाला तो परंतु त्याला काही जॉब मिळालेला नाही. त्यामुळे मग घरचे सुद्धा त्याचं उदाहरण देऊन आपल्याला सांगत असतील काही जण की बघ तो बघ त्याने इंजिनिअरिंग केलं परंतु तो काय कुठल्या कंपनीत लागला नाही, मग तू का करतोयस, तुला सुद्धा असं काही त्याच्यासारखं होऊ शकतंय. तर त्याचं कारण जे आहे ते या धड्यामध्ये आपल्याला इथं थोडक्यात रिफ्लेक्ट झालेलं आहे. ज्या लोकांनी ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं ठरवलेलं होतं त्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर जर ते अपयशी झाले असतील तर काही प्रमाणात त्यांच्या डिग्री झाल्यानंतर त्या अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांना जर करिअर घडवता आलेलं नसेल तर त्याच्या पाठीमागं कारण काय असू शकतं, IQ आणि EQ आणि SQ या 3 गोष्टी त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या डेव्हलप झालेल्या नसतील. म्हणून ते काही वेळा आपल्याला असं चुकीचं मार्गदर्शन करू शकतात. त्यांच्याकडची कमतरता सांगण्याच्या ऐवजी त्या करिअरमध्ये काय कमतरता आहे हे बरेच लोक सांगतात. स्वतःकडची कमतरता कधीही कोणी सांगत नाही. तर अशा पद्धतीची गोष्ट जी आहे ती बऱ्याच वेळा घडते. म्हणून काय करायचं आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपण उतरतो आहोत त्या क्षेत्रामध्ये आपण अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मग IQ, EQ आणि SQ डेव्हलप करणं गरजेचं आहे. आता IQ डेव्हलप करणं म्हणजे काय, तर तुमचा अभ्यास चांगला असणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये हुशार असणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या विषयाचं पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. याच्या बरोबरीनच तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर असणं गरजेचं आहे आणि कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं जेणेकरून आपल्याला त्याचा काही तोटा होणार नाही, हे कसं करायचं तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे असं लेखक म्हणतो. तुमचे जे मार्क्स आहेत हे तुम्हाला काही ठराविक लेवल पर्यंत मदत करतात असं लेखक म्हणतो, परंतु जर तुम्हाला रिमार्केबल व्हायचं असेल, उत्कृष्ट बनायचं असेल तर मार्कांपेक्षा जास्त तुमच्याकडे काहीतरी असणं गरजेचं आहे असं लेखक म्हणतो. म्हणजेच काय, तर मार्कांच्या जोडीला तुम्ही हुशार असणं गरजेचं आहे, तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर असणं गरजेचं आहे आणि तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे IQ, EQ आणि SQ तुमचं डेव्हलप असणं गरजेचं आहे असं लेखक म्हणतो. आता पुढे शेवटच्या उतार्यामध्ये लेखकानं रिमार्केबल या शब्दाची फोड करून सांगितलेली आहे की रिमार्केबल हा शब्द कसा आहे नेमका आणि तो तुमच्यासाठी किती उपयुक्त आहे. कारण त्या शब्दामधून आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी घेता येतात हे लेखकानं त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर लास्टचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये रिमार्केबल या शब्दाची फोड लेखकानं केलेली आहे आणि शेवटी आपल्याला मग काय केलेलं आहे तर त्यानं मार्गदर्शन केलेलं आहे की आपलं करिअर घडवायचं असेल पूर्णपणे व्यवस्थित तर काय करायचं आहे. रिमार्केबल लाईफ जगायचं असेल, उत्कृष्ट आयुष्य जगायचं असेल, उत्कृष्ट बनायचं असेल आयुष्यामध्ये तर आपण काय करायचं आहे याच्याबद्दलचं शेवटचं मार्गदर्शन जे आहे ते लेखकानं शेवटच्या उतार्यामध्ये केलेलं आहे. तर तिथं लेखक म्हणतो की तुम्ही लक्षात ठेवा, रिमार्केबल म्हणजे मार्कांपेक्षा जास्त काहीतरी असणं, त्याला रिमार्केबल असं म्हटलं जातं. म्हणजे फक्त आपल्याकडे क्वालिफिकेशन असून गरजेचं नाही, तर क्वालिफिकेशन पेक्षा जास्त काहीतरी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, तरच आपण रिमार्केबल आहोत असं संबोधलं जातं, म्हणजे आपण उत्कृष्ट आहोत असं संबोधलं जातं. रिमार्केबल या शब्दामध्ये त्याची फोड करताना R आणि E हे सुरुवातीला आहेत असं लेखकानं सांगितलेलं आहे आणि त्यातल्या R चा अर्थ आहे रिअली आणि E चा अर्थ आहे एक्सेप्शनल. R चा अर्थ रिअली असा आहे आणि E चा अर्थ एक्सेप्शनल असा आहे असं लेखकानं म्हटलेलं आहे. त्याच शब्दामध्ये शेवटी एबल हा शब्द आहे आणि एबल या शब्दाचा अर्थ लेखकानं सांगितलेला आहे की तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे. आता तुम्ही मार्क्स चांगले मिळवलेत म्हणजे तुम्ही करिअरमध्ये एंट्री करू शकताय, परंतु करिअरमध्ये एंट्री केल्यानंतर करिअर घडवण्यासाठी तुम्ही पात्र कधी होता, ज्यावेळी तुमच्याकडे IQ, EQ आणि SQ असतो. म्हणजे IQ, EQ आणि SQ हे आपल्याला पात्र बनवतात करिअर घडवण्यासाठी. त्यामुळं खरोखरच
चांगले मार्क्स असणं म्हणजे आपल्या अकॅडमिक इयरमध्ये म्हणजे आपलं जे काही शैक्षणिक क्षेत्र आहे त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले मार्क्स मिळवणं म्हणजे रिमार्क असं असणार आहे. रिमार्क म्हणजे आर म्हणजे रिअली, ई म्हणजे एक्सेप्शनल आणि मार्क्स शेवटी आहे. आणि हे आपल्याला करिअरमध्ये एंट्री करण्यासाठी मदत करतात. चांगले मार्क्स जे आहेत ते करिअरमध्ये एंट्री करण्यासाठी मदत करतात. परंतु आपण करिअरमध्ये पुढे तेव्हा जाऊ शकतो ज्यावेळी आपण पात्र असतो, एबल असतो. आणि एबल असतो म्हणजेच काय तर आपला IQ, EQ आणि SQ डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर रिमार्केबल या शब्दाची फोड करताना लेखकाने केलेली आहे की आर जो आहे त्याला रिअली असं म्हटलेलं आहे म्हणजे खरोखर. ई म्हणजे एक्सेप्शनल म्हणजे अतिशय उत्कृष्ट. एक्सेप्शनल म्हणजे त्याला आपण म्हणतो थोडक्यात दुसऱ्या कोणाकडे नसणार आहे, एकमेव. थोडक्यात रिअली खरोखर आणि एकमेव, एक्सेप्शनल आणि मार्क्स म्हणजे तुमचे मार्क्स हे चांगले असणं गरजेचं आहे. आणि शेवटी एबल आहे म्हणजेच तुमचा IQ, EQ आणि SQ डेव्हलप असणं गरजेचं आहे. म्हणून लेखक म्हणतो की जर तुम्हाला उत्कृष्ट आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही चांगले मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे. तुम्ही उत्कृष्ट आयुष्य जगायला पाहिजे. चांगली पुस्तकं वाचायची आहेत ज्याच्यामधून तुम्हाला वाटेल की बाबा आपण सुद्धा अतिशय उत्कृष्ट बनू शकतो. अशाच लोकांच्या सानिध्यात राहायचं आहे ज्यांच्या सानिध्यात राहिल्यानं, ज्यांच्या गोष्टी ऐकल्यानं, ज्यांचं बोलणं ऐकल्यानं आपल्याला असं वाटू शकतं किंवा ज्यांच्या आयुष्याची जे जगण्याची शैली आहे ती पाहून आपल्याला असं वाटू शकतं की बाबा आपण सुद्धा अशा प्रकारे उत्कृष्ट आयुष्य जगू शकतो. उत्कृष्ट आयुष्य जगण्यासाठी अजून काही गोष्टी लेखकाने सांगितलेल्या आहेत ज्या गरजेच्या आहेत. त्या म्हणजे काय तर आपण मनन चिंतन केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या अन्नामधून आपल्याला शक्ती मिळते आहे ते चांगलं सकस असं जेवण घेणं सुद्धा गरजेचं आहे असं लेखक म्हणतो. तरच आपण काय करू शकतो, या गोष्टी केल्यानंच आपण काय करू शकतो तर उत्कृष्ट आयुष्य जगू शकतो. म्हणजे चांगली पुस्तकं वाचणं, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहणं, व्यायाम करणं, मनन चिंतन करणं आणि चांगलं जेवण घेणं, याच्यातून आपण उत्कृष्ट आयुष्य जगू शकतो. लेखक पुढे आपल्याला कसं असा सल्ला देतोय की काही जरी झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. कारण निर्माण करणाऱ्यानं सगळ्या गोष्टी अतिशय उत्कृष्ट निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे देवानं सगळ्या गोष्टी अतिशय उत्कृष्ट केलेल्या आहेत. त्याच्या फॅक्टरीमध्ये म्हणजे त्यानं ज्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत तिथं कोणतीही वस्तू साधारण नाही, सगळ्या गोष्टी असाधारण आहेत. आणि तुम्हाला जन्माला घातलेला आहे, तुम्हाला बनवलेला आहे, याचाच अर्थ काय आहे तर तुम्ही सुद्धा उत्कृष्ट आयुष्य जगू शकता. म्हणून पुढे लेखक म्हणतो की जे काही जे काही माणूस करू शकतो देव तो करणार नाहीये. जे देवानं केलेलं आहे ते माणसाला जमणार नाही. देवानं त्याचा कार्यभार जो आहे तो पूर्ण केलेला आहे. आपल्याला निर्माण करून त्यानं त्याचा कार्यभार पूर्ण केलेला आहे. आता आपली वेळ आहे, आपल्याकडे संधी आहे की आपण आपल्याला उत्कृष्ट बनवायचं आहे. शेवटी लेखक आपल्याला शुभेच्छा देतोय आणि टॉपिक जो आहे तो त्या ठिकाणी पूर्ण करतोय. तर या टॉपिक मध्ये काही अवघड शब्द आहेत, ते अवघड शब्द आपण बघूयात. स्केरी हा शब्द आहे. फिअरफुल भीतीदायक असा त्याचा अर्थ आहे. स्केरी या शब्दाचा अर्थ भीतीदायक असा आहे. टेरिफिक या शब्दाचा अर्थ फ्राईटफुल म्हणजे अतिशय गंभीर असा आहे. काही वेळा भीतीदायक असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. रिव्हिल्ड, रिव्हिल्ड या शब्दाचा अर्थ टू मेक नोन माहित करून देणे असा आहे. इंटरव्ह्यूवी, इंटरव्ह्यूज या शब्दाचा अर्थ द पर्सन्स हू आर इंटरव्ह्यूड, मुलाखत देणारा व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीची मुलाखत घेतली जाते तो व्यक्ती, त्याला इंटरव्ह्यूज असं म्हटलं जातं. रिक्रुटेड, रिक्रुटेड याचा अर्थ हायर फॉर जॉब, जॉब वरती नियुक्ती करणे, कामावरती नियुक्ती करणे असा त्याचा अर्थ आहे रिक्रुटमेंट. टर्मोइल, टर्मोइल या शब्दाचा अर्थ स्टेट ऑफ कन्फ्युजन, गोंधळणे असा त्याचा अर्थ आहे. कंपोजर, कंपोजरचा अर्थ कामनेस ऑफ माइंड, मनाची शांतता असा त्याचा अर्थ आहे. विगरस, विगरस म्हणजे विविड किंवा डायनॅमिक, वेगवेगळ्या असा त्याचा अर्थ आहे. विक्टोरियस म्हणजे विनर, विजयी असा त्याचा अर्थ आहे. हर्डल, हर्डल म्हणजे ऑब्स्टेकल, अडचण, अडथळा असा त्याचा अर्थ. तर काही ठराविक शब्द अतिशय महत्वाचे आणि अवघड शब्द आहेत या टॉपिक मध्ये ते आपण इथं पाहिलेले आहेत. तर आता हा जो टॉपिक आहे याचा पहिला 2 उतारे जे आहेत ते आपण इंग्लिश मराठीमध्ये आज बघूयात. राहिलेले उतारे आणि
त्याचे प्रश्न उत्तर जे आहेत ते पुढच्या लेक्चरला आपण कव्हर करूया. तर पहिला जो उत्तर आहे तिथून आपण सुरुवात करूयात. बी रिमार्केबल हा टॉपिक आहे आणि याच्यामध्ये नरेन गोयदानी नावाच्या लेखकानं हा टॉपिक लिहिलेला आहे आपल्यासाठी. करिअर संबंधीचं सर्वात महत्वाचं मार्गदर्शन जे आहे ते या टॉपिक मध्ये लेखकानं आपल्याला केलेलं आहे. सुरुवात करताना लेखक काय करतो तर काही ठराविक प्रश्न आपल्याला विचारतोय, ज्या प्रश्नांची उत्तर तो स्वतःच देणार आहे. परंतु आपल्या सर्वांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होतात असतात किंवा आपल्याला त्याची उत्तरं जे आहेत ते शोधायची असतात. तर तो प्रश्न लेखकाने आपल्याला विचारलेला त्याने आपल्याला त्याचं मार्गदर्शन जे आहे ते करतोय. तर सुरुवात करूयात आपण इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन बघण्यासाठी टॉपिकचं. वाय डू वी स्टडी? इज इट टू मेक आवर लाईफ सिक्युअर? इज इट टू क्रिएट अ करिअर? Will studies truly help will studies truly make our life secure or provide us with a career? Interesting point. Or is it disappointing? Or is it scary? Or does it sound like an unnecessary question? तर लेखकानं सुरुवातीला प्रश्नांचा बडेमारा केलेला आहे. प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला विचार करायला भाग पडलेला आहे की आपण या प्रश्नांची उत्तर कुठं शोधू शकतो किंवा काय आहे नेमकं ते. तर तिथं लेखक प्रश्न विचारताना असं म्हणतोय की आपण अभ्यास का करतो? आपलं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून करतो का करिअर घडावं म्हणून करतो? आणि खरंच अभ्यास केल्यानंतर आपलं करिअर घडतंय का? आयुष्य सुखकर होतं का? आता हे थोडेसे रोमांचकारी प्रश्न वाटतात. काही वेळा हे तुम्हाला निराशा करणारे वाटतात का प्रश्न? का भीतीदायक वाटतात प्रश्न? का हे प्रश्न गरजेचे नाहीत असं वाटतं? असं लेखकाने विचारलेलं. तर पुढे लेखक आपल्याला म्हणतो की we have lived our entire lives thinking when we complete our studies the world will be waiting with open arms to give us great opportunities and reward us handsomely. आपल्या पूर्ण आयुष्यभर आपण असा विचार केलेला असतो की एकदा का माझं शिक्षण पूर्ण झालं की मला चांगल्या संधी उपलब्ध होतील, चांगल्या पगाराची नोकरी लागेल आणि माझं पुढं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सगळं चांगलं होईल असा विचार आपण आयुष्यभर केलेला असतो. Nothing can be far more from truth than this thinking. आणि सगळ्यांनी असाच विचार केलेला असतो. याच्यापेक्षा वेगळा विचार ही कोणी केलेला नसतो असं लेखक म्हणतो. पास आउट झाल्यानंतर क्षेत्रामध्ये निराश सामोरं लेखक म्हणतो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्यावेळी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यानंतर मात्र ते फार मोठ्या भयानक निराशेला सामोरे गेलेले आहेत, कारण त्यांना समजलेलं आहे की त्यांच्याकडे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान खऱ्या जगामध्ये उपयोगाचं नाही. त्यांच्याकडे जे काही आहे तेवढंच फक्त जगामध्ये उपयोगाचं नाही. मग लेखक म्हणतो की नेमकं व्हॉट इज नीडेड, व्हॉट इज द गॅप, वेअर शुड वी स्टुडंट्स फोकस. लेखक म्हणतो की काय गरजेचं होतं, अजून नेमकं गॅप कुठं होता आणि मग विद्यार्थ्यांनी कशावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे, आम्ही विद्यार्थ्यांनी कशावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. लेखक म्हणून पुढे मग या प्रश्नांची उत्तर देतो. लेट मी शेअर सम पॉइंटर्स, सजेशन्स अँड गाईडलाईन्स विथ ऑल ऑफ यू. मग लेखक म्हणतो की मला काही मुद्दे, काही सूचना आणि काही मार्गदर्शन पर काही गोष्टी मला तुमच्या बरोबर
शेअर करायच्या आहेत, तुम्हाला मला सांगायच्या आहेत. A few years ago, organizations started taking IQ tests that revealed the intelligence of the interviewees. काही वर्षांपूर्वी कंपन्यांनी इंटरव्ह्यूला येणाऱ्या कॅन्डिडेट्सच्या IQ टेस्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामधून त्यांचा बुद्ध्यांक तपासायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. मग असं बुद्ध्यांक तपासायची गरज का पडलेली आहे ते पुढे सांगितलेलं आहे बघा. द HR डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशन्स रिअलाइज्ड even when candidates came to them with good marks, most of them were not qualified for work. ते म्हणतात की HR डिपार्टमेंट, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट जिथं विद्यार्थ्यांना जॉबवरती घेतलं जातं, लोकांना जॉबवरती घेतलं जातं, त्यांना असं आढळून आलेलं आहे की चांगल्या मार्कांनी पास होणारे विद्यार्थी ज्यावेळी जॉबसाठी आलेले आहेत त्यावेळी त्यांना असं दिसून आलेलं आहे की त्यातले बरेचसे विद्यार्थी जॉब करण्याच्या लायकीचे नव्हते, असं त्यांना दिसून आलेलं आहे. The surprising revelation was that some candidates who scored good marks did so because of good memory rather than intelligence. मग त्यांना त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे IQ टेस्ट घेतल्यानंतर की काही विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स जे आहेत हे त्यांच्या पाठांतराच्या जोरावरती मिळवलेले आहेत, बुद्धीच्या जोरावरती मिळवण्याच्या ऐवजी पाठांतराच्या जोरावरती त्यांनी मिळवलेले आहेत. These good candidates knew how to memorize subject better than others. आणि हे जे कॅन्डिडेट्स होते जे पाठांतराच्या जोरावरती मार्क्स मिळवायचे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती झालं होतं की आपला विषय पाठ कसा करायचा आहे, त्यामुळे त्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत. हा एक ग्रुप झाला विद्यार्थ्यांचा. इन सम केसेस इट वॉज जस्ट लक. व्हॉट दे स्टडीड वॉज आस्क्ड इन द एक्झाम्स. दीज आर द पीपल हु स्टडी इन द लास्ट मोमेंट्स अँड मॅनेज टू स्कोर. मग काही लोकांच्या बाबतीत, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं झालेलं आहे की त्यांनी परीक्षेच्या शेवटी अभ्यास केलेला आहे, त्यांनी जे अभ्यास केलेला आहे तेच त्या परीक्षेमध्ये विचार केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे नशिबानं काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत. सॅडली दे मिसलेड मेनी अदर्स टू डू द सेम अँड स्क्रॅप थ्रू. आणि वाईट गोष्ट अशी आहे की याच विद्यार्थ्यांनी बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा चुकीचं मार्गदर्शन केलेलं आहे. परीक्षेच्या शेवटी अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळवा, अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी त्यांना केलेलं आहे. दिस इज डेंजरस फॉर युअर फ्युचर. आणि मग लेखक म्हणतोय की अशा प्रकारे मार्क्स मिळवणं म्हणजे मेमरीच्या जोरावरती, पाठांतराच्या जोरावरती किंवा परीक्षेच्या आधी काही काळ अभ्यास करून मार्क्स मिळवणं जे आहे हे आपल्या भविष्यासाठी धोकादायक आहे, असं लेखक म्हणतो. म्हणजे HR डिपार्टमेंटने काय केलेलं आहे तर IQ टेस्ट घेतलेला आहे, त्यांना IQ टेस्ट मधून खरे हुशार विद्यार्थी त्यांना पॉइंट आउट करता आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स मिळवलेले होते त्यापैकी काही ठराविकच विद्यार्थी हुशार होते. मग इतर विद्यार्थ्यांनी मार्क्स कसे मिळवले चांगले, तर मग त्यांना असं दिसून आलेलं आहे की इतर विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवताना एकतर ते पाठांतर करून मार्क्स मिळवलेले आहेत किंवा परीक्षेच्या शेवट अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. नशिबानं त्यांना चांगले मार्क्स मिळाले कारण का तर परीक्षेच्या शेवटी अभ्यास केला आणि त्यांनी जे अभ्यास केलेला आहे तेच त्यांना परीक्षेत आलेलं आहे. आणि अशामुळं विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स मिळवलेत. पण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, पाठांतर करून अभ्यास मार्क्स मिळवणं आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा आधी 2-4 दिवस किंवा ठराविक कालावधीत अभ्यास करणं हे आपल्या भविष्यासाठी धोकादायक आहे, असं लेखकानं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. इन अ फ्यू केसेस इट वॉज इंडीड गुड स्टडीज अँड इंटेलिजंट अंडरस्टँडिंग. परंतु तिसऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप असा होता, त्यांच्या बाबतीत असं झालेलं आहे की खरंच त्यांनी स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती मार्क्स चांगले मिळवलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं विषय समजून घेऊन मार्क्स मिळवलेले आहेत. द पर्सेंट ऑफ द लास्ट कॅटेगरी नीडेड टू बी इम्प्रूव्ड. आणि मग लेखक म्हणतो की हे जे शेवटच्या कॅटेगरीमध्ये येणारे विद्यार्थी आहेत ज्यांनी खरंच बुद्धीच्या जोरावरती, आपल्या हुशारीच्या जोरावरती मार्क्स मिळवलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढवणं, अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढवणं अतिशय गरजेचं आहे, असं लेखक म्हणतो. तर मग IQ टेस्ट ज्या आहेत ह्या का घेण्यात आलेल्या आहेत तर मार्कांच्या जोरावरती ज्या विद्यार्थ्यांना कामावरती घेण्यात आलेलं आहे ते कामाच्या लायकीचे नाहीत असं त्यांना समजलेलं आहे. त्यामुळे त्यातून खरे हुशार विद्यार्थी शोधण्याची गरज भासलेली आहे कंपन्यांना. आणि मग खरे हुशार विद्यार्थी कसे शोधायचे तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांची IQ टेस्ट घ्यायची आहे. IQ टेस्ट मधून खरे विद्यार्थी सापडतात आणि जे मार्क्स मिळवलेले विद्यार्थी आहेत त्यापैकी मग मेमरीच्या जोरावरती मार्क्स मिळवणारे असतील किंवा परीक्षेच्या आधी अभ्यास करून मार्क्स मिळवणारे असतील, हे विद्यार्थी तिथून वेगळे झालेले आहेत, असं लेखकाने इथे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची गोष्ट घडलेली आहे. मग आता जे विद्यार्थी म्हणतात की मी जरी चांगले मार्क्स मिळवलेले असले तरी सुद्धा माझं काही घडलं नाही, करिअर झालं नाही, तर ते करिअर का झालेलं नाही तर त्यांनी मार्क्स मिळवताना बुद्धीच्या जोरावरती न मिळवता पाठांतर करून किंवा परीक्षेच्या आधी काही काळ अभ्यास करून मार्क्स मिळवलेले आहेत. त्यामुळे त्यांना निराशेला सामोरं जावं लागलेलं आहे, असं लेखक म्हणतो. तर पुढचा जो पार्ट आहे इथून पुढचा तो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.
पुढचा पार्ट आणि त्याच्यानंतरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या टॉपिकवरचे ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. आता आपण राहिलेला भाग जो आहे तो आपला पाहू.